तर मान्सून मुंबईत दाखल झालेला आहे। भारतीय हवामान विभागाकडून आता घोषणा करण्यात आलेली आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी म्हणायला हवी। मान्सून मुंबईत दाखल झालेला आहे। खरं तर 10 दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल झाला। 6 जून पर्यंत मान्सून मुंबईत पोहोचत असतो। महाराष्ट्रात सर्वदूर मान्सून सक्रिय होत असतो, पण यावेळी मात्र 10 दिवस आधीच मान्सून हा मुंबईत दाखल झालेला आहे। तर मुंबईत रविवारपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसाच्या संततधारेमुळे सखल भागात पाणी साचलेलं होतं। मालाड जे रुग्णालयाचा फ्लायओव्हर, वांद्रे, माटुंगा रेल्वे स्थानक, सीएसएमटी, प्रभादेवी, नरिमन पॉइंट आणि केईएम रुग्णालयाचा तळमजला या ठिकाणी पाणीच पाणी परिस्थिती आहे। खरं तर उंच लाटा उसळणार असल्यानं, हायटाईड असल्यानं 11:30च्या दरम्यान समुद्र किनाऱ्यावर जाऊ नका असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं होतं। पण नरिमन पॉइंटची जर आपण ही दृश्य पाहिली तर त्या ठिकाणी मुंबईकर मात्र तिथं काही मुंबईकर म्हणूया आपण स्टंटबाजी करताना दिसत आहेत। मी लोकशाही मराठीकडून तमाम मुंबईकरांना सुद्धा आवाहन करते की हायटाईड ज्या क्षणी राज्य सरकारच्या वतीनं जाहीर केलं जाईल, त्या संबंधित खात्याच्या वतीनं जाहीर केलं जाईल, त्या क्षणी मात्र आव्हानाला गांभीर्यानं घ्या, प्रतिसाद द्या, कारण शेवटी जीवाशी खेळ करून काहीही होत नसतं। नरिमन पॉइंट परिसरात कृपया जर तुम्ही त्या ठिकाणी पावसाचा आनंद घेण्याकरता येत असाल तर मात्र कडेवर उभं राहू नका, रीलबाजी करू नका, स्टंटबाजी करू नका असं आवाहन सुद्धा लोकशाही मराठी तमाम महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना, मुंबईकरांना सुद्धा करताय। तर मालाड चा फ्लायओव्हर, वांद्रे, माटुंगा, मुंबईच्या आसपासच्या उपनगरात सध्या धुवाधार पाऊस सुरू आहे। तर मध्य रेल्वे जवळपास 1 तास विलंबानं धावतीये। या घडीची महत्त्वाची अपडेट आता आपल्या समोर येते। पश्चिम रेल्वेची वाहतूक सुद्धा खोळंबलेली आहे। 20 ते 25 मिनिटं विलंबानं पश्चिम रेल्वे, तर मध्य रेल्वेला सर्वाधिक फटका पहिल्याच पावसाचा। मध्य रेल्वेची वाहतूक ही जवळपास 1 तास विलंबानं आहे। मध्य रेल्वे 1 तास विलंबानं धावतीये। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। मध्य रेल्वेची वाहतूक पहिल्याच पावसात ही कोलमडलेली आहे। अनेक ठिकाणी सखल भागात पाणीच पाणी परिस्थिती आहे आणि याचा फटका मध्य रेल्वेला बसतोय। मुंबई आणि आसपासच्या उपनगरात काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस, सकाळी सुद्धा अंधार दाटून या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे। भूषण, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? मध्य रेल्वे साधारणतः 1 तास विलंबानं। नक्कीच लागू। एकंदर पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडालेली आहे। एकंदर मध्य रेल्वे असेल, पश्चिम रेल्वे असेल किंवा अगदी मुंबईची रस्त्याची वाहतूक असेल, या सर्व वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे। मध्य रेल्वे ही साधारण 1 ते 1.5 तास इतकी उशिराने धावत आहे, त्यामुळे अनेक नागरिकांना, अनेक चाकरमान्यांना, अनेक मुंबईकरांना याचा नाहक त्रास पाहायला मिळत आहे। त्यासोबत मुंबईमध्ये ज्या प्रकारे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे, अगदी हिंदमाता असेल, किंग सर्कल असेल किंवा अनेक ठिकाणी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे, त्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे। अनेक वाहनही रस्त्यावर बंद पडलेले आहेत, त्यामुळे सुद्धा या संपूर्ण वाहतूक कोंडीला कुठेतरी याचा फटका बसत आहे। त्यामुळे कुठेतरी नागरिक जे आहेत सध्या अनेक त्रस्त झालेले पाहायला मिळतात। यासोबत अनेक ठिकाणी काहीशा घटना देखील आपल्याला घडलेल्या पाहायला मिळाल्या। अगदी चेंबूरमध्ये असेल किंवा अगदी महालक्ष्मी असेल, चेंबूरमध्ये साधारण एक घर जे आहे ते आपल्याला कोसळलेलं पाहायला मिळालं। त्यासोबत महालक्ष्मीमध्ये एका ठिकाणी रस्ता जो आहे तो आपल्याला खचलेला पाहायला मिळाला। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण पावसाचा कुठेतरी मोठा परिणाम सध्या मुंबईवर झालेला पाहायला मिळत आहे आणि एकंदर मुंबईकर सध्या त्रस्त झालेले आहेत आणि एकंदर या संपूर्ण पावसाचा फटका सध्या मुंबईकरांना
बसला आहे। अनेक मुंबईकरांना, अनेक प्रवाशांना, अनेक वाहतूक करणाऱ्यांना याचा मोठा नाहक त्रास पाहायला मिळत आहे। आणि अगदी सध्या पावसाचा जोर हा काहीसा कमी झाला असला ना दक्षिण मुंबई तरी सुद्धा कुठेतरी मुंबईमध्ये पाऊस सध्या अजून अनेक ठिकाणी बरसत आहे, काही ठिकाणी रिपरिप बरसत आहे, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात बरसत आहे। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण पावसाचा कुठेतरी जोर कमी झाला तर कुठेतरी काहीसा जी स्थिती आहे ती कुठे सुधरेल। मात्र जर जोर वाढला तर कुठेतरी पुन्हा एकदा संपूर्ण जलमय स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते। अशा प्रकारे संपूर्ण स्थिती सध्या मुंबईत झालेली आहे। लागवी निश्चित भूषण, आपण पाहतोय या ठिकाणी मात्र अनेक सखल भागात पाणीच पाणी परिस्थिती सुद्धा आहे। वाहतुकीला सुद्धा काही अंशी ब्रेक लागलेला आहे, वाहतूक देखील मंदावलेली आहे। साधारणतः 12 वाजून गेलेले आहेत, 12 वाजून 7 मिनिटं झालेली आहेत। आता काय परिस्थिती आहे? 11:30 वाजता हाय टाईडचा सुद्धा इशारा देण्यात आलेला होता। अजूनही मुंबईत पाऊस सुरू आहे की काही अंशी पावसानं विश्रांती घेतलेली आहे? काय सध्या परिस्थिती आहे? नक्कीच लागू एकत्र सध्या दुपारची वेळ आहे, दुपारचे 12च्या सुमारासची वेळ आहे। मात्र अजूनही मुंबईमध्ये आपल्याला पावसाचा काळोख पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी पाऊस जो आहे तो आपल्याला बरसताना पाहायला मिळत आहे। दक्षिण मुंबईमध्ये सध्या पावसाचा जोर हा काहीसा कमी असला पाहायला मिळत तरी मुंबईचे उपनगर यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो आपल्याला बरसताना पाहायला मिळत आहे। याचा मोठा फटका म्हणजे अनेक ठिकाणी जलमय परिस्थिती पाहायला मिळाली, अनेक ठिकाणी मुंबईमध्ये पाणी जास्त आहे, त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना नाहक त्रास याचा पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी ट्रॅफिक झालेलं आहे, वाहतूक कोंडी झालेली आहे। याचा परिणाम मध्य रेल्वे असेल, पश्चिम रेल्वे असेल किंवा हार्बर रेल्वे असेल, या तिन्ही मार्गावरती याचा मोठा परिणाम झालेला पाहायला मिळतो। निश्चित भूषण, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। सकाळपासून तुम्ही या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट घेताय। या सगळ्याविषयी अपडेट देण्याकरता आपल्यासोबत रेल्वेचे अधिकारी स्वप्नील नीला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नीलजी, मगाशी सुद्धा आपण या संदर्भात चर्चा करत होतो, अपडेट घेत होतो, पण आता मात्र मध्य रेल्वेची वाहतूक साधारणतः 1 तास उशिरा पाहायला मिळतेय। काय माहिती तुमच्यापर्यंत पोहोचतीये? आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे मागे हार्बर लाईन वरती वडाला रोड आणि सीएसएमटीच्या दरम्यान जी गाडी बंद झाली होती त्या गाड्या 11:30 वाजल्यापासून चालू करण्यात आलेल्या आहे। याच्या मागे ज्या गाड्या थांबलेल्या होत्या आता त्या गाड्या एक एक करून क्लिअर होत आहेत। वडाला रोड पासनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंतच्या गाड्या चालू झाल्यामुळे आता एक एक करून मागच्या गाड्या चालू होत आहेत, त्यामुळे थोडासा उशीर असल्याची शक्यता आहे। पण गाड्या आता नॉर्मल सर्व्हिसेस चालू झालेल्या आहेत, कारण पावसाचा जोर जो आहे तो देखील आता थोडासा ओसरलेला आहे। अगदी स्वप्नीलजी, आता कुठेही रुळावर पाणी नाहीये, मध्य रेल्वेच्या पाणी आहे पण गाडी आता कुठल्याही थांबलेल्या नाही आहेत, आता सगळ्या गाड्या चालू झालेल्या आहेत। अगदी स्वप्नीलजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आणि ही माहिती दिली त्याबद्दल। मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी या रेल्वे या खोळंबलेल्या होत्या, थांबवण्यात आलेल्या होत्या। आता रेल्वे रुळावरचं पाणी काहीसं ओसरल्यानंतर या लोकल ज्या आहेत त्या हळूहळू मार्गस्थ होताना दिसतात आणि त्यामुळे काही रखडलेल्या लोकल सुद्धा आपल्या नेहमीच्या वेळेपेक्षा आता विलंबानं धावतायत। त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही साधारणपणे तासभर विलंबानं आहे। काही काळ आणखीन ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठी लागू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।